शरणू हांडे मारहाण प्रकरणातील आणखी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। शरणू हांडेला मारहाण करून हे दोन्ही आरोपी कर्नाटकातील इंडी गावामध्ये लपून बसले होते। पोलिसांना याचा सुगावा लागल्यानंतर त्यांना अटक करण्यात आलेली आहे। सांगलीच्या नवेखेड गावातील शेतकरी कुटुंबातील प्रियंका दळवीनं महिला आणि बालविकास विभागाच्या परीक्षेत महाराष्ट्रामध्ये मुलींच्या गटातून प्रथम क्रमांक पटकावलाय। 8 वर्षांच्या सततच्या परिश्रमानंतर हे ऐतिहासिक यश मिळालेलं आहे। सोलापुरातील कुचन हायस्कूल मैदानामध्ये पद्मशाली समाजाचं कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनी यांच्या रथोत्सवाचं औचित्य साधून मोझॅक आर्ट पद्धतीचं चित्र साकारण्यात आलं आणि यासाठी प्लास्टिक पेंटचा वापर करण्यात आलेला आहे। या भव्य दिव्य प्रतिमेचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यानं टिपण्यात आलेलं आहे। खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी हे दृश्य पाहता येत आहे। सांगलीच्या विटा येथील वकील विशाल कुंभार यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी म्हणून विटा वकील संघटनेनं शासकीय मध्यवर्ती इमारतीसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन केलेलं आहे। साताऱ्याच्या गोडोली तळ्याचं सुशोभीकरण अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। या तळ्याची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केली। अमृत भारत योजनेतून आणि खासदार उदयनराजे भोसलेंच्या प्रयत्नातून हा प्रकल्प इथं राबवण्यात आलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।